नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरतीबद्दलची महत्त्वाची अपडेट आलेली आहे। पाहू शकता, राज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील या सर्वांमध्ये 2000 पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता भेटलेले स्वतः आरोग्य मंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे। पाहू शकता तुम्ही, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महासंवाद शासनाचं अधिकृत न्यूज संकेतस्थळ आहे, याच्यावरती देखील माहिती देण्यात आलेली आहे। राज्यातील ग्रामीण रुग्णालयामधील या जी पदनिर्मिती आहे त्यामध्ये 2000 पदनिर्मितीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे। काय आहे डिटेलमध्ये न्यूज, त्यासोबत जो जीआर आलेला आहे तो जीआर देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, याच्यामध्ये म्हटलेलं आहे जी की राज्याची आरोग्य विभाग जो आहे त्याला अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय असतील शासनामार्फत जे यांची स्थापना करण्यात आलेली आहे, त्यामध्ये 2070 पदनिर्मितीसाठी मान्यता देण्यात असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता ही न्यूज आहे, याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, परंतु आपण डिटेलमध्ये जो जीआर आलेला आहे तो जीआर आता पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघूया डिटेलमध्ये संपूर्ण माहिती जीआर मध्ये काय देण्यात आलेली आहे त्याबद्दल। गटक व ड ची, जशी गटक आणि ड ची जाहिरात आली होती मागे, TCS कंपनी परीक्षा घेतलेली होत्या तुमच्या, त्यामध्ये सध्या आता जॉईनिंग देखील चालू आहेत। तसेच मित्रांनो, 2025 बद्दलची मोठी अपडेट आलेली आहे, नवीन जीआर प्रसिद्ध झालेला आहे। गटक व ड संवर्गामध्ये आपण जर बघितलं मित्रांनो, एकूण मंजूर आणि रिक्त पदांची माहिती जर बघितली तर जवळपास रिक्त पद आता सध्या 13,370 पद रिक्त आहेत जून 2024च्या ह्या माहितीनुसार। तर याच्यामध्ये गटक साठी 8,480 रिक्त पद आहेत, गट ड साठी 4,890 रिक्त पद आहेत। तर ही माहिती अधिकारामध्ये जी माहिती आहे त्यानुसार या ठिकाणी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये मित्रांनो विविध पद असतात, जसं की प्रत्येक कार्यालयानुसारची ही पदांची संख्या बघू शकता रिक्त पदांची। तुम्हाला ही PDF फाईल जी आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय। तर बघा, प्रत्येक पदानुसार वेगवेगळी या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुमच्या ज्या जागा आहेत त्याची देखील माहिती आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक पद आहेत पाहू शकता 86 केडरची जवळपास पदं आहेत। याच्यामध्ये पहा वेगवेगळी पदं आहेत। तर ही जी वेगळी पदं रिक्त आहेत मित्रांनो, याच्यापेक्षा अजून एक नवीन जीआर प्रसिद्ध झालेला आहे। त्या जीआर नुसार मित्रांनो आपण पाहणार आहोत की नवीन जाहिरात किती पदांची अजून येऊ शकते त्याच्याबद्दलची माहिती। बघा, या ठिकाणी पाहू शकता हा नवीन जीआर आलेला आहे, आता लेटेस्ट याच महिन्यामधला हा जीआर आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा। या जीआरची PDF फाईल देखील तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। बघा, याच्यामध्ये म्हटलेलं आहे की नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ज्या आरोग्य संस्था आहेत, ज्यामध्ये मग मित्रांनो या ठिकाणी जसं की आपल्याला माहित असेल तुमच्या गावामध्ये जसं की उपकेंद्र असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, जिल्हा रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, रुग्णालय असेल, त्याचबरोबर वेगवेगळे या ठिकाणी युनिट असतात, जसं की ट्रॉमा केअर युनिट असेल किंवा इतर युनिट असतात। ह्या ज्या नव्याने महाराष्ट्रामध्ये मित्रांनो संस्था आरोग्य विभागाच्या नवीन बांधकाम झालेले आहेत की ज्या ठिकाणी या ठिकाणी नव्याने मंजूर करण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणी पदनिर्मिती करण्याबाबत शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। याच्यामध्ये म्हटलेलं देखील आहे बघा, 6 नंबरचा याचा जर आपण संदर्भ बघितला, संदर्भ क्रमांक 6, त्यामध्ये म्हटलं होतं की नवीन पदनिर्मिती व पदांचे आढावे इत्यादी संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी स्थापन उच्चस्तर सचिव समितीची दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी बैठक झाली होती। त्या बैठकीचा या ठिकाणी संदर्भ देऊन हा शासन निर्णय देण्यात आलेला आहे। म्हणजे याच्यामध्ये नवीन पदनिर्मितीचा आढावा घेतलेला होता किंवा पदांचा आढावा घेतला होता, त्यानुसार ही किती रिक्त पद आहेत, अजून किती पदं लागणार आहेत त्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये बघा 2000 पदं आहेत नव्याने ही या ठिकाणी ह्या जीआर नुसार, ठीक आहे। परंतु ह्या 2000 पदांपैकी काही पदं कंत्राटी देखील भरली जाणार आहेत आणि काही पदं जी आहेत नियमित म्हणजे परमनंट पदं देखील भरली जाणार आहेत। मग त्या परमनंट नवीन ह्या जीआर नुसार जी पदं लागणार आहेत त्यानुसार जर आपण बघितलं तर नवीन एक वेगळी जाहिरात सुद्धा या ठिकाणी येऊ शकते, ही तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे। बघा, आता या ठिकाणी ही प्रोसेस खूप मोठी असते नवीन जाहिरात येण्याची। याच्यामध्ये अगोदर पदांना मान्यता भेटते, म्हणजे ही मान्यता भेटलेली आहे मित्रांनो, आता त्याचा जीआर आलाय। तर याच्या पुढे मित्रांनो आता मग तुमचे कॅटेगरी वाईज वगैरे जे संपूर्ण या ठिकाणी वॅकन्सी मॅट्रिक्स आहे ते मान्यता करून या ठिकाणी प्रत्येक ठिकाणची पदं बघून त्या पद्धतीची प्रोसेस पुढे चालून मित्रांनो जाहिरात येऊ शकते। 2025 मध्ये या ठिकाणी शेवटी जाहिराती या ठिकाणी ही आरोग्य विभागाची देखील प्रसिद्ध होऊ शकतात ह्या जीआर नुसार मित्रांनो। तर याच्यामध्ये म्हटलंय बघा, ज्या पण आरोग्य संस्थेचं म्हणजे या ठिकाणी जी पण नवीन आरोग्य संस्था उभा केलेली आहे, जसं की जिल्हा रुग्णालय केलं असेल कुठे किंवा उपजिल्हा रुग्णालय केले असेल, तिथं ज्या संस्थेचं 75% काम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणची पदनिर्मिती करावी असं शासनाचं धोरण आहे। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी अतिशय महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध
केलेलं आहे, जे की मित्रांनो द्वितीय आवृत्ती 2025चं त्यांचं रेल्वे भरती बोर्ड RRB मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। मराठी भाषेतील मित्रांनो महाराष्ट्रातील पहिलं आणि एकमेव त्यांचं हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, ज्यामध्ये मित्रांनो भारतीय रेल्वे बोर्ड्स RRB द्वारे 2021 व 2024 मध्ये घेतलेल्या कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी केलेला आहे। याच्यामध्ये मित्रांनो ग्रुप डी, NTPC, ALP नॉन टेक्निकल, RPF SI या प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे। याचा पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्रुप डी सोबतच इतर देखील मित्रांनो परीक्षांचा समावेश, प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे। या पुस्तकात देण्यात आलेल्या सर्व प्रश्नपत्रिका मित्रांनो ओरिजिनल मराठी भाषेमधल्या आहेत, म्हणजे जसे प्रश्न आले होते ओरिजिनल तसेच प्रश्न तुम्हाला यामध्ये त्यांनी दिलेले आहेत। भविष्यामध्ये होणारी ज्या परीक्षा असतील किंवा सध्याची ग्रुप डी ची जी परीक्षा असेल त्यामध्ये मराठी माध्यमातून मित्रांनो सतत परीक्षा होतात ह्या, तर त्यासाठी तुम्हाला मराठी माध्यमातून त्यांनी हे पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे। तर रेल्वे भरती बोर्ड ग्रुप डी असेल किंवा इतर ज्या पण परीक्षा होतील ह्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त असं त्यांचं पुस्तक उपलब्ध झालेलं आहे। तुम्ही हे पुस्तक कुठल्याही जवळच्या बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात। त्यासोबत तुम्हाला ऑनलाईन देखील कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती हे पुस्तक अवेलेबल झालेलं आहे। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी याचं केलेलं आहे। तसंच बघा, ज्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि त्या अंतर्गत ड्रामा केअर युनिट किंवा स्त्री रुग्णालय असेल इत्यादी आरोग्य संस्थांकरिता आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतिबंध निश्चित करण्यात आलेला आहे। आकृतिबंध निश्चित झालेला आहे, तर ज्या आरोग्य संस्थेचं 75% काम पूर्ण बांधकाम झालेलं आहे अशा रुग्णालयाच्या ठिकाणी आकृतिबंधानुसार पदनिर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा, आता ही पदं निर्माण करण्यात आलेली आहेत, परंतु यापैकी कुठली आता पद रिक्त त्या ठिकाणी भरली जाणार आहेत ती संपूर्ण माहिती मित्रांनो याच्यावरती आता संपूर्ण प्रोसेस होईल आणि त्याच्यानंतर मग फायनल जाहिरातीबद्दलचा निर्णय होईल, परंतु सुरुवात झालेली आहे। याचा GR आलेला आहे, शासनाने मान्यता दिलेली आहे। तर बघा, याच्यामध्ये मित्रांनो जर आपण बघितलं 75% बांधकाम पूर्ण झालेल्या 86 आरोग्य संस्था आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये। बघा, 86 नवीन आरोग्य संस्थेमध्ये या ठिकाणी हे पोस्टिंग असणार आहे, परंतु आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी पदांची संख्या 837 नियमित पदं असणार आहेत। याच्यामध्ये 837 फक्त नियमित पदं असणार आहेत आणि 1233 पदं कुशल अकुशल बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळाद्वारे या ठिकाणी उपलब्ध करून घेतली जातील। जसं की NHM असेल किंवा इतर कंपनी मार्फत देखील कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जाऊ शकतात, 1233 पदं। परंतु याच्यामध्ये 837 पदं अजून नव्याने ॲड होणार आहेत। आता ही जी मी तुम्हाला रिक्त पदांची माहिती दाखवली गट क व ड ची, याच्यापेक्षा वेगळी ही पदं मित्रांनो या ठिकाणी असणार आहेत नव्याने या ठिकाणी, कारण की नवीन संस्था आलेली आहेत। ही ऑलरेडी आकृतिबंध यांचा तयार झालेला होता, ही रिक्त पदं आहेत ऑलरेडी यांच्या जाहिराती येऊ शकतात, परंतु नव्याने पुन्हा एकदा या ठिकाणी काय झाले, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 86 आरोग्य संस्था बांधण्यात आलेली आहेत। त्यांचं 70% 75% काम पूर्ण झालेलं आहे, तर त्या ठिकाणी 837 परमनंट पदं लागणार आहेत। मग याच्यामध्ये बघा मित्रांनो कुठली कुठली पदं असतील त्याची माहिती दिलेली आहे या GR मध्ये। तुम्ही हा पूर्ण GR जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं पाहू शकता, तिथं तुम्हाला PDF फाईल पाहायला भेटेल। जसं की बघा, उपकेंद्र आहेत किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, त्या ठिकाणी काही पदं जी आहेत या ठिकाणी जसं की बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता, आरोग्य सेवकचं पद असेल किंवा सहाय्यक परिचारिका प्रसविका ANM चे पोस्ट असतील, अशा पोस्ट नियमित 94 पोस्ट आहेत। आता ह्या कुठे आहेत, उपकेंद्रासाठी आहेत। त्याच्यानंतर बघा, प्रत्येक उपकेंद्र आहेत, प्रत्येक कुठं कुठे या संस्था बांधलेल्या आहेत, कुठला जिल्हा आहे, तालुका आणि उपकेंद्राचं नाव देखील याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे। त्या ठिकाणी संपूर्ण ही पोस्टिंग असणार आहे, अशा पद्धतीची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जसं की पहा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट अ ची पोस्ट देखील असतील, आरोग्य सहाय्यकच्या पोस्ट असतील। त्यानंतर बघा, ही स्टाफ नर्सची पोस्ट आहे, ANM ची पोस्ट आहे, सहाय्यक परिचारिका, ह्यांचे देखील या ठिकाणी पगार बघा परमनंट पदांप्रमाणे या ठिकाणी पगार आहे, त्याची देखील माहिती दिलेली आहे। त्याच्यानंतर पहा, खाली जर आपण बघितलं मित्रांनो तर हे आरोग्य संस्थांची नावं दिलेली आहेत आणि जास्त करून जी बाह्य रुग्णसेवा म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची जी पदं आहेत जास्त करून त्याच्यामध्ये गट ड पदांचा समावेश या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल, जसं की सफाईगार, कक्षसेवक, वाहन चालक आदी परिचारिका, ही देखील पदं काही पदं जी आहेत या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत आणि काही पदं जी आहेत 800+ पदं जी आहेत या ठिकाणी परमनंट पदं असणार आहेत, त्याचाही समावेश आहे। त्यानंतर बघा, जसं की स्त्री रुग्णालयासाठी पदनिर्मिती, याच्यामध्ये पाहू शकता जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे, कुठं नवीन स्त्री रुग्णालय स्थापन करण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी किती पदं लागणार आहेत त्याची माहिती दिलेली आहे। प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी आहे, ज्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये पाहिलं आपण तर परमनंट पदं मग स्त्री रुग्णालय जसं की अमरावती आहे तिथं कुठली पदं लागणार आहेत त्याची माहिती दिली आहे, पाहू शकता। ज्याच्यामध्ये बघा, दंत शल्यचिकित्सक गट ब ची पोस्ट आहे, लेखापाल सहाय्यक अधीक्षकची पोस्ट आहे। त्यानंतर बघा, वरिष्ठ लिपिक
पगार पाहू शकता 25,500 ते 81,100 हे गट कचं पद आहे. त्यानंतर बघा कार्यालयीन अधीक्षक, उद्वाहन चालक, आता हे देखील गट कचंच पद आहे. त्यानंतर बघा मुकादम, त्यानंतर तंत्रज्ञाचे पोस्ट आहेत, सांख्यिकी सहाय्यकच्या पोस्ट आहेत, स्टाफ नर्सच्या पोस्ट या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर पहा वरची पदं जी आहेत काही या ठिकाणी गट ब ची देखील पदं आहेत आणि गट अ ची देखील काही पदं भरली जात आहेत. आता बाह्य यंत्रणेद्वारे देखील त्या ठिकाणी पाहू शकता कुठली पदं घेतली जातील त्याची माहिती दिली त्यांनी. याच्यामध्ये औषध निर्माता, स्टाफ नर्स, त्यानंतर शिपाई, रुग्ण वाहिका चालक, काही पदं ही मग NHM अंतर्गत देखील भरली जाऊ शकतात, जी कुशल पदं आहेत. आणि अकुशल पदं जसं की मित्रांनो याच्यामध्ये शिपाई असेल, स्वच्छता परीक्षक असतील किंवा स्वच्छता बद्दलची काही पदं असतील, कक्षसेवक असतील, ही बाह्य अकुशल पदं जी असतील कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती देखील इतर याच्यामधून भरली जातील आणि NHM मधून देखील काही पदं भरली जाऊ शकतात. कुशल अकुशल अशा पद्धतीची पदं याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती देखील आहेत आणि काही पदं जी आहेत परमनंट पदं आहेत जी की आपली परीक्षा घेऊन भरली जाऊ शकतात. तर हा संपूर्ण GR आहे मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी ज्या 86 संस्था नव्याने बांधल्या गेलेल्या आहेत त्या संपूर्ण संस्थेची माहिती या GR मध्ये त्यांनी दिलेली आहे. आता पूर्ण 46 पेजेसचा टोटल GR आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी देता येऊ शकणार नाही, जास्त व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण GR जो आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकतात. त्याच्यानंतर खाली याच्यामध्ये GR मध्ये अजून माहिती दिलेली बघा, जिल्हा रुग्णालयाच्या बद्दल देखील माहिती दिलेली आहे. तर ही पदं भरती करण्यासाठी पदभरती प्रक्रिया एकत्रित करावी अशा पद्धतीची माहिती देखील दिलेली आहे. पदनिर्मिती केल्यानंतर त्यानुसार उमेदवार उपलब्ध झाल्यावर यापूर्वी रिक्त असलेल्या पदांवर प्राथम्याने पदस्थापना करण्यात यावी. म्हणजे जे अगोदर रिक्त पद आहेत तिथं देखील ही भरती केल्यानंतर तिथं देखील त्यांना पदस्थापना द्यावी अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे. तर पाहू शकता संपूर्ण अशा पद्धतीचा हा नवीन GR आहे. तर नवीन पदभरतीबद्दलची या ठिकाणी ही तुमच्यासाठी गुड न्यूज असू शकते, नवीन जाहिरात येण्यासाठीची. आता यापुढे याच्याबद्दल काय अपडेट येईल अजून तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केलं जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.